आजचा दिवस खूप खास आहे, कारण आज आम्ही मुलांना आमच्या शेतावर घेऊन जात आहोत. शेत लावताना आम्ही याआधी मुलांना कधीच नेलं नव्हतं, त्यामुळे मुलं पण खूप खुश होती. चला तर मग आजची ही आमची छोटीशी फार्म व्हिजिट तुमच्यासोबत शेअर करते. भरपूर दिवसापासून आम्ही असं ठरवलेलं की मुलांना घेऊन शेतावर जायचं, आणि फायनली आज आम्ही निघालेलो. 4 वाजता आम्ही घरातून निघालो आणि जाताना हे एक तळ आहे, तिथे एरवी भरपूर अशी कमळं असतात, पण आज एकही दिसत नव्हतं. वातावरण पण खूप छान होतं, ऊन नव्हतं आणि मधून पाऊस पण येत होता, त्याच्यामुळे मस्त गार हे वातावरण झालेलं. शौर्याचा तार आनंद गगनात मावत नव्हता. कधी न गाणं गाणारा आज गाणं गात होता. आमच्या घरापासून शेतावर जाईपर्यंत अर्धा तासाचं अंतर आहे, ते पण मुलांना भरपूर वाटत होतं. कधी आपलं शेत येणार आणि आपण कधी पोहोचणार असं त्यांचं चालू होतं. तर बघा, रस्त्यावरून जाताना आजूबाजूला सगळीकडे शेतीचं काम चालू आहे. पावसाळा आला की गावाकडचं वातावरण बदलून जातं. सगळीकडे हिरवळ, शेतात सुरू असलेली कामं, खरंच खूप छान वाटतं. मुलांना हे सगळं बघून खूप मजा वाटत होती. बघा किती छान असं निसर्ग वाटतोय ना, खूप मस्त वाटत होतं. आमच्या शेतात जायला चालत जायला लागतं, कारण का आमचं शेत हे खूप आतमध्ये आहे आणि सगळ्यांची शेतीमधून बांधावरून जावं लागतं, त्याच्यामुळे रस्त्यावर उभी करून आम्ही चालत निघालो. फायनली आम्ही आमच्या शेतावर आता पोहोचलो आहोत, आणि हा इथून आमचं शेतावरून नजारा बघा काय भारी वाटतोय. आमचं शेत हे खाली आहे, जरा ह्या डोंगरावरून जर असं खाली जायला लागतं, पण हे पण आमचंच आहे. पावसामुळे सगळं चिकट झालेलं आणि हे उतरण होती, त्याच्यामुळे मी तर खूप घाबरत उतरत होती, आणि जीव शौर्य तर एकदम पूर्ण शेतावर पूर्ण पोचलेले. फायनली आम्ही आता शेतावर पोचलोय, आणि आता पोचल्यानंतर एक मोठा टास्क होता आमच्या समोर. एवढ्या चिखलातून चालत जायचं होतं. शौर्य तर बिंदास पुढे गेला. जीवला विदाऊट सँडल घालून चिखलातून जायला कसं तरी वाटत होतं. ती एकदम घाबरत कशी जाते बघा, मला तर भरपूर हसायला येत होतं. आणि हीच फजिती माझ्या बाबतीत पण होणार होती. जीवला चिखलामध्ये उभं पण राहता येत नव्हतं. तिचे पाय आतमध्ये रुतत होते, त्याच्यामुळे ती धडपडत होती सारखी. त्याच्यामुळे तिला हात दिला, आणि मी पण कशी तरी आपली चालत जात होती. माझे पण पाय आतमध्ये जात होते. आम्ही दोघी एकमेकींना हात देत, सहारा देत चाललो होतो. मला तर चिखलापेक्षा आतमध्ये खेकडे असतात त्याची जाम भीती वाटत होती. आणि जीवची मजा बघा काय चालले ते. फायनली मी जीवला प्रितेशकडे सोपवलं आणि मी एकटी चालायला लागले. आणि ही बघा आमची शेती, कसलं भारी वाटतंय ना, हिरवंगार, सगळीकडे चादर पसरली आहे. आई पप्पा शेती लावत होते, 2-3 दिवस झाले शेती लावत होते, आणि आता आम्ही आलेलो. आमच्याकडून कामं किती होतील माहीत नाही, पण आम्ही मजा तर पूर्ण करायला आलेलो. प्रितेशनी तर गेल्याच लगेच काम करायला सुरुवात केली. आमच्या इथे सगळ्यांची शेती आहे, त्याच्यामुळे काम करायला माणसंच भेटत नाही, त्याच्यामुळे आई पप्पांनी शेत लावायला घेतलं, आणि मध्ये प्रितेश पण येऊन जात होता. त्यामुळे आता प्रितेशला पण त्याची सवय झाली आहे, त्यामुळे तो पण पटापट सगळं शेत लावत होता. हे शेतावरचं दृश्य बघून माझं मनच भरत नव्हतं. 17 वेळा मी याचाच व्हिडिओ काढत होती. खूप मस्त वाटत होतं मला, हिरवंगार वाटत होतं एकदम. तेवढ्यातच पाऊस सुरू झाला, आणि या दोघांची मजा बघा. यांना ओळखायला पण येत नव्हतं, हे असे भिजलेले, पूर्ण चिखलात पूर्ण माखून गेलेले. आणि इथे मस्त ऊन आणि पाऊस चालू झालेला, ढग आलेले काळे भोर, असं एकीकडे सावली एकीकडे ऊन असं पडत होतं. त्या शेतात बघा कडक ऊन पडलंय, आणि डोंगरावर एकदम सावली होती, त्यामुळे नजाराच काही वेगळा वाटत होता. आणि इथे आमच्या वांदरांची मजा बघा काय चालले. मला एवढं छान वाटत होतं की मी सारखा मोबाईल काढत होती आणि व्हिडिओ करत होती. प्रितेश बोलला, आता कामं करायला आलीस ना, मोबाईल ठेव आणि काम करायला लाग. चल आता. फायनली मी काम करायला घेतलं. मला याची सवय नसल्याने मला काही नीट जमत नव्हतं, पण जसं जमत होतं तसं मी करत होती. नंतर आम्हाला घरी जायचं होतं, आणि बाजूलाच आमच्या शेताच्या हा विरा आहे, म्हणजे डोंगरावरून जे पाणी येतं ते सरळ तिथे आम्ही हातपाय धुतले, आणि शौर्याला तर तिथे पण मजा करायची होती. त्यानंतर 2 तासातच थकून भागून मी घरचा रस्ता पकडला. शेतात काम करणाऱ्या प्रत्येकाची मेहनत खरंच खूप कौतुक करण्यासारखी आहे. तुम्हाला कसा वाटला आज आमचा फार्म व्हिजिटचा ब्लॉग? आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला ते. आणि असे सिंपल फॅमिली मराठी ब्लॉग बघण्यासाठी सिम्पली मराठी मॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू, तोपर्यंत बाय.